इच्छाशक्ती असेल तर या जगात अशक्य असं काही नाहीच आहे, फक्त इच्छा पाहिजे. ज्याची इच्छा आहे, ज्याला तहान आहे, तो बरोबर विहीर खोदतो. इच्छा झाली पाहिजे बस. म्हणजे जसं सकाळचं गाणं मी तयार केलं, मग त्याच्यासाठी काय करायचं ते मी काही कोणाला विचारत नाही बसलो मंडळी. मला एका क्षणात कळालं की असं असं होऊ शकतं, असं डोक्यात आलं माझ्या. मी लगेच चॅट जीपीटीला विचारलं, हे असं होऊ शकतं का? त्याने 4-5 ऑप्शन दिले. लगेच एक ऑप्शन केलं. लगेच डोक्यात चालू होतं माझ्या. आपलं काय, आपण ज्ञानयोग जगतो, अनुभवतो. त्याच्यामुळे आपला चेहरा काही कधी उतरलेला नसतो आणि त्याच्यामुळे समोर असा दिसत असतो. तर तेच डोक्यात असल्यावर काय, लगेच दनादन म्हटलं गीतकार सुद्धा होऊयात. लेखक ते वेगळं असतं, पण गाणं लिहिणं एक वेगळं असतं. लगेच गाणं लिहायला टाकलं, त्याच्यातून एक चूज केलं, लगेच तसं व्हिडिओ बनवला. झालं सगळीकडे. मी माझ्या घरी इतकं सुंदर गाणं पोहोचलं तुमच्यापर्यंत लगेचच. आणि किती छान गाणं झालं ते. मी सोडलंच नाही. त्याच्यानंतर पुढे 3 गाणी तयार केली. शेवटी त्यांनी सांगितलं की भैया, तुम भी ज्यादा मत करो भैया, वो फोकट में दिया है, तो दिन में 4 ही गाने होंगे. अगर पैसा फेंकेंगे तो और मिलेगा. तो अपन ने बोला कल तक राम राम. क्या करने का. अरे दिमाग में है, कभी भी बाहर आ सकता है. दिमाग में ही नहीं है तो क्या बाहर आएगा, बोलो ना. जो दिमाग में है वही बाहेर आएगा. पण असं, ते जे लोक म्हणतात ना की तुम्ही आनंदी कसं काय, तुम्ही तुम्ही कोण चेहरा लपवत नाही, तर लपवायची गरज काय. मी आनंदी का बरे. अरे, द मोस्ट सुप्रीम हॅपीनेस कम्स फ्रॉम क्रिएशन. इफ यू क्रिएट समथिंग न्यू विच नो बडी थिंक दॅट यू कॅन क्रिएट, अशी काहीतरी गोष्ट जी तुम्ही निर्माण करता, निर्मिती करता, की तुमच्याकडे बघून कोणी असं म्हणूच शकत नाही की हे निर्माण करू शकतं. पण केवळ तुमची इच्छाशक्ती, जिद्द, नवीन शिकण्याची तयारी आणि जिज्ञासा आहे, तर तुम्ही ते शिकता. तर मी रोजच काहीतरी नवीन करत असतो. आपली त्याच्यामुळे साधना सुद्धा बघा रोज नवीन आहे. 30-30 साधना नसते. साधना सुद्धा आपली नवीन असते. असं प्रत्येक जण म्हणतो. ते मी म्हणून फायदा नाही. आपणच आपल्याला सुंदर म्हणायचं. मग ते बंद असतं. मला आजपर्यंत कोणी सुंदर म्हटलेलं नाही, ते नशीब आहे. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपलं काही आहे अवकात, ते चौकात. त्याच्यामुळे आपली अवकातच नाही तेवढी. तर चौकात जायचा प्रश्नच नाही आपण. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश हा होता की इफ यू क्रिएट समथिंग, यू फील हॅपीनेस. तुम्हाला आनंद आपोआप होतो. आणि तुम्ही तर तेच 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 रोज 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 रोजची बोर जिंदगी अगर जी रहे हैं आप, तो फिर वो अंदर से खुशी कैसे आएगी, बोलो ना. है कि नहीं. तो कुछ मिठास जिंदगी में अगर चाहिए, तो पान पसंद चाहिए ना. आमच्या वेळेला 90 मध्ये पान पसंतची चॉकलेटची जाहिरात यायची. एक एक बाई अशी रागारागात, शादी और तुमसे कभी नहीं. ते लगेच ती पान पसंत खाते. शादी और तुमसे कभी नहीं. म्हणते तेच, पण शब्द चेंज. ते खरा आनंद जर तुम्हाला अनुभवायचा असेल ना मंडळी, तर तुम्ही ऐकायला पाहिजे, बोलायला पाहिजे, नवीन काहीतरी करायला पाहिजे, नवीन शिकत राहायला पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. तुमच्या डोक्यात दुसरा कचराच नाही पाहिजे. हा काय करतो, तो काय करतो, ह्याने का केलं, त्याने काय, नाही नाही नाही. आणि तक्रार जेवढ्या जास्त तेवढ्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतो.
त्याच्यामुळे नवीन काहीतरी केल्याचा आनंदच वेगळा असतो. तर मी लगेचच गाणं तयार केलं. ते गाणं तयार झालं की उसने बोला की बापू अपग्रेड करना पड़ेगा, पैसे देना पड़ेगा. मैंने बोला मैं एप्लीकेशन तो को तो अपग्रेड नहीं करूंगा, खुद को अपग्रेड कर लेता हूँ. तो मैंने अपग्रेड कर लिया, क्योंकि अपन कोई ग्रेड में आते नहीं है. अपन बियॉन्ड ग्रेड है. A to Z में कोई भी ग्रेड अपना है ही नहीं. है कि नहीं? तो काही काही लोकांना मी काय बोलतो तेच कळत नाही. एकदा एक बोलतो भाई, आणि एकदा एक बोलतो. पण चिंता करायची नाही. वी आर बियॉन्ड ग्रेड आहे की नाही? तर तुम्ही जितकं खुश राहाल ना, म्हणजे आत्ता सुद्धा, इथे सुद्धा, या क्षणात सुद्धा, अगर आपके आंखें कुछ बोल रहे हैं, और अगर आपके चेहरा कुछ और बोल रहा है, तो किसी उलझन में फंसे हो बापू आप. तो उलझन सुलझन जब बनेगी तब शायद आप खुश रह सकते हैं. पर जितना उलझन सुलझाने की कोशिश करेंगे, उतना आप फंसते चले जाएंगे. तो अगर फंसते चले जाएंगे तो हंसते कब रहेंगे? कभी नहीं. तो जीवन की जो कुछ भी गुत्थियां है वो सुलझाने की कोशिश मत करो. बस उसके साथ जी भर के जी लो. और ये कब होगा? जब आप कुछ नया, हर रोज नया सीखते हो, हर रोज नया करते हो. यू आर क्रिएटर ऑफ योर ओन लाइफ. दैट मीन्स यू शुड क्रिएट समथिंग न्यू ईच अँड एव्हरी डे. जास्त इंग्लिश बोलायला लागू नका. एक त्याचे पेचे तुकडे पडतात, आपल्याला काही येत नाही. अपने औकातीच नहीं उतनी तो क्या फिर. तो ऐसा किसी ने भी समझ लिया और बोला अपने को, तो अपन बियॉन्ड औकात है ना. इसलिए अपन हमेशा चौकात रहते. बराबर है कि नहीं? तुमची औकात, क्या बोलते हैं इंग्लिश में औकात को? कुछ है ना शब्द. हु यू आर, तुम कौन हो, ये दूसरा कोई डिसाइड नहीं कर सकता. ये आपका कर्म डिसाइड करता है. ये आपके विचार डिसाइड करते हैं. ये आपका दृष्टिकोण डिसाइड करता है. ये आपके चेहरे पे जो हंसी है, वो हंसी डिसाइड करते हैं. पर वो हंसी अगर आंखों में दिखी तो ही वो फंसी, नहीं तो वो नहीं फंसी. और इसीलिए तो कहते हैं बाबू, कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है कि नहीं? तो ये निगाहें क्या कहती है आपकी, और ये निगाहें वही कहती है जो आपके दिल में है. और दिल में है अगर प्यार बसा, तो निगाहें वो प्यार जरूर बरसाएंगी. ये तो बरसात का सावन भी अगर आया तो रिमझिम तो छोड़ो, पर एक बूंद भी नहीं गिरेगी. तो इसलिए दिल से हमेशा प्यार बहना चाहिए. जब दिल से प्यार बहता है और वो प्यार कर्म में आ जाता है, तो कर्म से वो प्यार की भाप बन जाती है. वो जीवन के आकाश में चली जाती है, उसके बादल हो जाते हैं. और उन बादल को दिल की ठंडक अगर लग गई, ठंडी हवा काली घटा आ ही गई, वो ठंडी हवा अगर लग गई, तो फिर से वो प्यार की बरसात होती है. ऐसा उसका चक्र है भैया. वो शायद आपने भूगोल में पढ़ा होगा कि भाई वो सागर है, सागर का पानी भाप बन जाता है, तो उसके बादल बन जाते हैं. और बादल को फिर ठंडी हवा गिरी लगी, तो फिर से वो पानी आ जाता है. तो यही तो मैं कहता हूँ, दिल में अगर आपके है प्यार, और प्यार भी है बेशुमार. समझ में आ गए क्या? तो दिल में अगर है आपके बेशुमार प्यार, और कर्म की है उसको साथ, तो भैया एक दिन जरूर बन जाएगी बात. वो कर्म से जो निकलेगी पसीने की वो बहती धारा, तो उस बहती धारा की वजह से, उस कर्म से, उस जीवन रूपी सागर की बन जाएगी भाप. वो चले जाएंगे आकाश में,
और बन जाएंगे प्रारब्ध रूपी बादल, और आपके जीवन में गरजेंगे भी और बरसेंगे भी और धूमधाम से बरसेंगे। तो यही है कर्म का सिद्धांत। वॉट यू आर डूइंग राइट नाउ, इट कम बॅक्स टू यू, कधी ना कधीतरी ते तुमच्याकडे परत येणार आहे। अभी ऐसा तीनों मिलकर सत्संग लेने वाले हैं अपन, इंग्लिश भी, हिंदी भी, और बीच बीच में मराठी भी। समझ में आ रहा है क्या कुछ कुछ? तुम नहीं समझोगे अंजलि, कुछ कुछ होता है। तो क्या होता है वो कैसे समझेगी, मूल बात तो तुझे है, वो कैसे क्या समझेगी कुछ कुछ कैसे होता है? तो जिसको पाइल्स है उसकी फाइल्स निकलेगी ना भैया, जिसको पाइल्स ही नहीं तो फाइल्स कैसे निकलेंगे? और जिसको है पाइल्स वो टाइल्स पे भी चलेगा, तो उसको पत्थर में चलने जैसा चुभता है। अभी क्या बताएंगे, छोड़ो जाने दो। छोड़ो बेकार की बातों से कहीं बीत न जाए रहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का क्या है कहना। है कि नहीं, सुना है कि नहीं गाना आपने, या नहीं सुना? खूप सुंदर गाणे ते, मला तर खूप आवडतं। उसकी जो वर्डिंग्स है ना, क्या बात है। और किशोर कुमार का जो आवाज, कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई। कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई। तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई। फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना, कुछ तो लोग कहेंगे। है कि नहीं भैया? तो लोग क्या कहते हैं, इसको मन में लाने का नहीं। लोग चलने भी नहीं देंगे और लोग बैठने भी नहीं देंगे। लोगों का काम है कहना। इसलिए रहना, बीती बीत जाएंगी, और चाइना कभी आएगा भी नहीं। है कि नहीं? वो गाने से गाना, गाने से गाना ऐसा ही था। वो रहना, रहना बीती जाए, शाम ना आए, रहना बीती जाए। ऐकलं का ते गाणं? हम्म। अभी वो श्याम नाही ना, श्याम, ते श्यामवरतून पण गाणं आठवलं तर काय, ते आपले गाण्याचा सत्संग नहीं ना हो, पण अपना वो दूसरा कुछ और चल रहा है ना, कर्म का चल रहा है ना। पर फिर भी वो शाम का निकला तो उतना तुम्हें बोलना चाहिए ना। माझं आवडतं का नाही ते? वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है। वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है। वो शाम कुछ अजीब थी।
अजीब दास्ता है ये बस झालं रे आता. नाही तर आपला सत्संगच त्याचा होऊन जाईल. तो मैं ये कह रहा था बापू आपको कि अगर इफ यू वांट टू बी हैप्पी, इफ यू वांट टू लिव हैप्पीली, देन you have to create something new each and every day. When you create new things, automatically every day is new day. समझ रहे हैं? जब each and every day is new day, then why should you get bored? How should you get bored? बोलो. ये जो आप कहते हो बहुत बोर हो रहा है, बहुत बोर, क्यों बोर हो रहे हैं? क्योंकि वही काम जो कल तक आप कर रहे थे, आज भी कर रहे हैं. और काम भी कैसे कर रहे हैं? बोझ लेके. सारी दुनिया का बोझ, वो जो है ना कुली, वो लेके आप चल रहे. तो आज आपने क्या नया किया? बोलो. मेरा तो हर पल, हर क्षण नया है. इसलिए मैं पहले कहता था, मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है. पर अभी ऐसा नहीं कहता हूँ. मैं हर एक पल का शायर हूँ, हर एक पल मेरी कहानी है, हर एक पल मेरी हस्ती है, हर एक पल. अब हर एक पल का, तो पल दो पल के शायर से जब आप हर एक पल के शायर हो जाएंगे ना, तो कोई कायर आपका कुछ बिगाड़ नहीं सकता. समझ रहे? पर तब आपने ये नहीं कहना, मैं शायर तो नहीं, मगर हंसी, बस. हंसी तो फंसी. तो बात क्या चल रही थी? बात को नहीं छोड़ना. समझ रहे? बात बन जाएगी. कब बात बन जाएगी? जब आपका हर दिन नया होता है. और हर दिन नया कब होते हैं? आपके थॉट्स नए चाहिए. वही काम, वही काम, वही काम. वो भी दृष्टिकोण काम की तरफ देखने का, ऐसे कि भाई करना ही पड़ता है. आई हैव टू डू इट. तो हैव टू अगर आ गया, करना ही पड़ता है अगर आ गया, तो आपका चेहरा पड़ता है. आप यंग कैसे दिखोगे? बोलिए. तारुण्य हे काही चेहरा आणि शरीराची देण नाहीये. तारुण्य ही मनातल्या विचारांची देण आहे. समझ रहे हो? उम्र चाहे 55 की हो, पर दिल अगर बचपन का है ना, तो वो प्यारी सी मिठास आपकी मुस्कान में दिखती है. वो लाने की जरूरत नहीं पड़ती. और मैं ये कह रहा था कि चेहरा जो कहता है वही अगर आंखें भी बिना बोले कहेंगी, तो ही ये आंखों की बिना बोले कही हुई भाषा इस यूनिवर्स को अपने आप पता चलती है. और इसको बोलते हैं लॉ ऑफ अट्रैक्शन. आर यू गेटिंग माई पॉइंट? व्हाट आई एम सेइंग, व्हाट आई एम ट्राइंग टू से? या बेबी. यस. बहुत आसान शब्दों में मैं आज बात कर रहा हूं कि दिल की बात चेहरे पे आ ही जाती है. पर जो चेहरा कह रहा है वही अगर आंखों ने कह दिया, तो इस विश्व की हर एक वो पॉजिटिव थिंग जो इस कण कण में है, वो आंखों के भाव पहचान लेती है, भाप लेती है. और वही आपको रिटर्न करती है. इसको बोलते हैं लॉ ऑफ अट्रैक्शन. समझ रहे हो? वो नहीं कि उसकी आंखों से मैं अट्रैक्ट हो गया, वो लॉ ऑफ अट्रैक्शन नहीं, वो डिस्ट्रक्शन है. क्योंकि वो है बांगी.
उसने तेरे तरफ देखा ही नहीं था, उसने उसके तरफ देखा, तूने समझ लिया वो मेरी तरफ देख रही है। हम्म। समझ रहे हो? तो चलो फिर से पहली जगह पे आ जाओ। मैं तो सत्संग दूसरे ही लेने वाला था, पर अभी ये हो गया तो चलो। तो मैं ये बताने वाला था आपको कि रोज नया, रोज नया, रोज नया, कब कब सीखेंगे आप? कब आप करेंगे? जब आपको कोई जिज्ञासा हो कि हाँ मुझे ये सीखना है। तो सीखने की चाहत जो है वही आपको जिंदा दिल रखती है। वैसे जिंदा तो बहुत लोग हैं, पर वो सिर्फ शरीर से जिंदा है। मैं कह रहा हूं आपकी रूह भी जिंदा होनी चाहिए। मैं जो बात कर रहा हूं वो मुंह की नहीं, रूह की कर रहा हूं। समझ रहे हैं? तो आपके रूह के अंदर क्या है? देख, तेरे रूह के अंदर क्या है। यस। तो मैं रात में, अभी मुझे याद आ गया, एक सपना देख रहा था। लोगों को सपना आता है कि सपने में मिलती है वो कुड़ी मेरे। तो वो अभी वो नहीं सपना था। जो कुछ भी मैं सपना देख रहा था, तो वो मैं इंग्लिश में सत्संग ले रहा था। और अभी जो वो जो है ना, अभी मुझे याद आ गया कि क्या सपना था। तो सपना था कुछ स्पिरिचुअलिटी के बारे में। तो व्हाट इज स्पिरिचुअलिटी? तो मैं उस सपने के सत्संग में कह रहा था, स्पिरिचुअलिटी is not just wearing some different dresses. It's about ability to, क्या बोलते हैं उसको, ability to enhance your spirit is called spirituality. आत्मा जो है ना, आत्मा, उसको इन्हांस करना, उसको बढ़ाना है। तो अभी मेरे दिमाग में अचानक आ गया कि हाँ भाई, रात में मैं ये इसके बारे में इंग्लिश में सत्संग ले रहा था, कहीं तो भी पता नहीं कहीं। सपने भी यही आते हैं मुझे। तो मैंने ये कभी पढ़ा भी नहीं है, एबिलिटी टू इन्हांस योर स्पिरिट। तो ये स्पिरिट जो है ना, ये स्पिरिट मतलब आत्मा, ये कोई वस्तु नहीं है। समझ रहे हैं? ये एक एनर्जी है जो आपके अंदर है। पर जब जब आप वही वही बातें करते हैं, किसी दूसरों की बुराई करते हैं, निंदा करते हैं, प्रतिक्रिया देते हो आप हमेशा, कुछ भी बोलते हो, बात करते हो, चिड़चिड़ करते हो, तो वो जो आत्मा है वो नीचे 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 चली जाती है। और जैसा फूल अगर ऐसा सिकुड़ता 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 चले जाएगा, 2-3 दिन के बाद फूल कैसा होता है? तो आप कितना भी मेकअप करेंगे तो चेहरा ऐसा सिकुड़ जाएगा। आप 10 लोगों को सिर्फ बिठाओ और सिर्फ उनका चेहरा देखो, तो बिना कहे चेहरे से आपको पता चल जाता है कि इसके अंदर क्या है। तो झांक तेरे अंदर, देख तेरे अंदर क्या चाहता है तू, और जो तू कर रहा है ये सच में तूने करना चाहिए क्या? तो बता, क्या है तेरे दिल के अंदर? समझ रहे हो? तो जब ये आत्मा सिकुड़ जाएगा, आत्मा मतलब क्या, एनर्जी सिकुड़ जाएगी। कब सिकुड़ जाएंगे वो? संगा, कब सिकुड़ जाएगी बोलो? जब आप निगेटिव थॉट्स, हैबिट लग गया। हेलो? वो जो हैबिट है ना, हैबिट ऐसी है कि उसमें का एच निकाल दो फिर भी बीट रहता है, एक पल रहता है। एच ए निकाल दो फिर भी बी एंड इट रहता है।
इतना याद रखो, वो रहता ही है. सवय अशी असते मंडळी, ती सुटत नाही. कळतंय का? तर जेव्हा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता, जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता, नकारात्मक बोलता, ज्यादा टाइम आपके अंदर क्या होता है, लोगों के सामने नहीं, जब आप अकेले होते हो तब, और जब आप अपने घर वालों के साथ होते हैं तब, आपके अंदर उनके बारे में और खुद के बारे में जो होता है, उससे आपकी एनर्जी, उसका परिणाम होता है आत्मा के ऊपर. देखिए, आप अपनी बीवी, अपना शौहर, अपने दोस्त, अपनी माँ बाप, या फिर लड़के लड़के, आप किसी को मत बताइए, पर दिल के अंदर अभी भी, इस पल में भी, अगर एक भी कंप्लेंट अगर है उनके बारे में, तो आत्मा सिकुड़ जाएगी. और मैंने अभी आपसे क्या कहा, वैसे वो पहली वाली बात को तो, जहां से मैंने शुरुआत की थी गाने बनाने की, वहां तक तो मुझे फिर से आना है, मैं भूला नहीं. मैं ना भूलूंगा, नहीं भूलूंगा. तो ये बुलबुला है एक, एक बात से दूसरे बात में चले जाते. तो मैं ये कह, सिर्फ कोई मंजोली का मत बनो. बुलबुलैया भी है तो मंजोली का नहीं बनने का. तो मैं ये कह रहा था, याद है क्या कह रहा था? यहाँ पे हो आप सब लोग, इस पल में हो. यस बोलो. मेरी हिंदी सुनने में भी मजा आ रही है. कुछ नहीं होता, हिंदी मराठी इंग्लिश सगळं एकत्र आहे आपलं. ये हिंदी है या मराठी या इंग्लिश, ये इम्पोर्टेंट नहीं है. ये दिल की बात है प्यारे. दिल खुला रख, मौली की बात तेरे दिल के अंदर अपने आप आ जाएगी. और जब दिल के अंदर आ जाएगी, तो दिल से दिल तक जब बात पहुंच जाती है, तो अपने आप बदलाव होता है. तो कंप्लेंट मोड के बारे में मैं कह रहा था कि जब तक आपके अंदर छोटी सी भी कंप्लेंट है, क्योंकि स्पिरिचुअलिटी, स्पिरिचुअलिटी क्या है? स्पिरिचुअलिटी एक्सेप्टिंग ईच एंड एवरी मोमेंट एज इट इज. डोंट कंप्लेंट एनीथिंग, एनीवेयर. जस्ट एक्सेप्ट the moment, the person, the situation as it is. Accept this. When you accept, then only you can change. कळतंय का? जोपर्यंत तुम्ही तो क्षण स्वीकारत नाही, तोपर्यंत तुमच्यात पॉवर येत नाही ते क्षण बदलण्याची. अँड व्हेन यू आर नॉट एक्सेप्टिंग दॅट मोमेंट, यू आर स्पॉइलिंग युअर मोमेंट. कळतंय का? जर तुम्ही एक्सेप्ट नाही केलं, तर तुम्ही ती वाया घालवली तो क्षण. का बरं? तुम्ही कुठल्या मोडमध्ये गेला? कंप्लेंट मोडमध्ये. तो बीवी के बारे में, शोहर के बारे में, खुद के बारे में, दिखने के बारे में, जीवन के बारे में, जो कुछ भी हमें चाहिए था पर वो नहीं हुआ, ठीक है, नहीं हुआ तो वो अलग बात है. पर इफ यू आर कंप्लेन, यू हैव कंप्लेंट अबाउट दैट थिंग, तो आपके अंदर कंप्लेंट है. आप किसी से कुछ कहते नहीं, आप सामने क्या बोलते हैं? जय गुरुदेव मोदी जी, बहुत अच्छा है. पर वो अंदर चुभन है ना. मेरी बात को आप समझ रहे हो क्या? वो अंदर चुभन तो है, तो चुभ रहा है अंदर. कांटा बन के एक छोटी सी बात है जो चुभ रही है, कि मेरे बच्चे के साथ ऐसा नहीं होना चाहिए, मेरे बच्चे ने मेरे साथ ऐसा नहीं करना चाहिए था, मेरे वाइफ ने ऐसा बोलना नहीं चाहिए था, मेरे बीवी ने, मेरे शोहर ने, मेरे माँ बाप ने, मेरे सास ससुर ने ऐसा बोलना नहीं चाहिए था. तो ये जो एक छोटी सी बात है ना, जो चुभ रही है, तो वो कब बड़ी बन जाती है और आत्मा कब सिकुड़ जाता है, आपको भी नहीं पता चलता. मैं क्या कह रहा हूँ? वो अच्छी हुई बात, बुरी हुई बात, वो क्या है, मैं उसके बारे में कह ही नहीं रहा हूँ. मैं ये कह रहा हूँ कि दिल में आपके क्या है. और सत्संग इसी के लिए है कि प्यारे, देख तेरे दिल में क्या है. समझ रहे हो? देख तेरे दिल में क्या है. मुंह से क्या बात कह रहे हैं, इसका कोई मतलब ही नहीं है. अभी चलो फिर से वहां आ जाएंगे. तो जब आपका स्पिरिट, आपकी आत्मा सिकुड़ जाती है, तो इस विश्व की कोई भी पॉजिटिव चीज
आपके अंदर नहीं आ सकती। दिमाग में डाल दो। अध्यात्मापासून तुम्ही दूर गेलात, एकही सकारात्मक शक्ती तुमच्या आतमध्ये येऊ शकत नाही जेव्हा तुमच्या आतमध्ये कुणाविषयी तरी काहीतरी कंप्लेंट असेल. क्यों? क्योंकि आत्मा सिकुड़ गई है, आत्मा असा झाला. तो उससे क्या है? अरे भाई, मैंने अभी तो कहा था मेरा सपना. व्हाट इज स्पिरिचुअलिटी? एबिलिटी टू इन्हांस योर स्पिरिट, दैट इज स्पिरिचुअलिटी. इन्हांस, आत्मा को बड़ा कीजिए. समझ रहे? जब आत्मा एनर्जी बढ़ेगी, कब बढ़ेगी? कंप्लेंट मोड बंद हो गया तो. मुंह से है क्या कंप्लेंट मोड? नाही. अंदर. कळतंय का? लगेच रुसायचं, लगेच रुसायचं, लगेच फुगायचं, लगेच त्रास, लगेच चिडचिड. हे रुसवे फुगवेवाले आहेत ना मंडळी. लिहून घ्या तुम्ही, कागद पेन असेल तर. ज्या ज्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रुसून बसायची, फुगून बसायची, झटके द्यायची, थोबाड उतरून बसायची सवय, आयुष्यात यांची कधी प्रगती होत नाही. आयुष्यात यांचं कधी एकही नातं टिकत नाही. आयुष्यात हे कधी स्वतः आनंदात राहत नाही. आणि हे फक्त एक करतात, त्याला किंवा तिला दोष देत राहतात. कळतंय का? हे फक्त दोष देत राहतात, आणि जे दोष देत राहतात ते कंटिन्यू बघत असतात की समोरचा कसा चूक आहे, समोरचा कसा चूक आहे, समोरचा कसा चूक आहे, समोरचा. यांना एकही शब्द, एक एक शब्द, एक शब्द बस झाला यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब व्हायला. एक शब्द. तो वही, एक बार देख लो, शायद आप भी उसी में से होंगे. देखो, तो उससे बाहर आ जाओ. एबिलिटी टू इन्हांस योर स्पिरिट, जब वो बढ़ेगा. और उसी क्या क्या उसी को क्या बोलते हैं? अहम ब्रह्मास्मि. ब्रह्म हा शब्द बृह या धातूपासून तयार झालेला. आणि बृह म्हणजे काय? विस्तार करणे, वाढविणे. मीचा विस्तार करणं. तुमचा मी कुठपर्यंत? आतापर्यंत फक्त मी इतकाच आहे बस. मी जो आहे ना, मग मला, माझ्या मी मध्ये माझी बायको पण नाहीये, माझा नवरा पण नाहीये, माझे लेकरं बाळ, सासू सुना, माझे नातेवाईक, ते पण नाहीये. मी मध्ये फक्त कोण आहे? मी. मग ह्या मीला माझ्या बायकोने, माझ्या नवऱ्याने, माझ्या आईने, माझ्या बापाने, माझ्या सुनेने, माझ्या सासूने, माझ्या मित्राने, ज्याला मी माझं समजतो, त्यांनी एक जरी खडा टाकला पण तो मीला लागला, बास झालं, चक्रीवादळ आलं. कंप्लेंट मोड सुरू. कळते का मंडळी? हा सत्संग रोजच्या प्रमाणे महत्वाचा आहे. प्रत्येक मनाचे भाव जे आहेत ना, ते उलगडून तुम्ही बघू शकतात. क्या है आपका जीवन? बोलो. ये कंप्लेन मोड में अटका हुआ है. आणि काय होतं, तुम्ही तुम्ही गुलाम बनता जेव्हा तुमच्या मनात कंप्लेंट असते ना, तुम्ही गुलाम बनता. गुलाम. तुम्ही आयुष्यात कधीच आनंदात जगूच शकत नाही, कधीच जगूच शकत नाही. कंप्लेंट मोडवर. फॉर एक्झाम्पल, मला या व्यक्तीची कंप्लेंट आहे माझ्या मनात, हं. हिची कंप्लेंट आहे माझ्या मनात की ही फालतूबाई आहे, हा फालतू बाबा आहे. मग काय होईल माहितीये का? जेव्हा जेव्हा मी, ऐकतात ना मंडळी, जेव्हा जेव्हा मी, ही व्यक्ती नसेल, मी खुश असेल. पण ही व्यक्ती माझ्या समोर जरी आली ना, तरी सुद्धा दोन गोष्टी होतील. एक, त्या व्यक्तीशी मी भांडण करेन. नाही तर या व्यक्तीपासून, ही जिथं जिथं ही व्यक्ती असेल, मी तिथून पळण्याचा प्रयत्न करेन. मला त्रास होईल. कळतंय का मंडळी? गुलाम झालेत तुम्ही. अरे काय, एकदा या व्यक्तीचा त्रास आहे, डायरेक्ट जा बोला, सोडवा ना, गुलामगिरीतून मुक्त व्हा ना. तुम्हाला कळतंय का मंडळी मी काय बोलतोय? मी काय बोललो आतापर्यंत? की रोज जे लोक नवीन काहीतरी करत नाही, त्यांचं आयुष्य जुनं पुराण होऊन जातं. नवीन तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही लहान असता. पण जेव्हा तुम्ही अहंकारी, मोठे आणि तेच तेच काम करता,
तेव्हा तुम्हाला बोर होतं. मग बोर झालं आणि मी हा छोटासा असेल मी, की मी फक्त इतकाच आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या बायकोच्या एका शब्दाने दुखावले जाता, नवऱ्याच्या, आईच्या, सासूच्या, सुनेच्या, मी बायको म्हणजे बायकोच नाही म्हणत, एक्स वाय झेडच्या कुणाच्याही एका शब्दाने दुखावले जातात, तर किती कमकुवत आहे तुम्ही बघा. काय तेच 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 सांगावं असल्या लोकांना. बघा ना, काय सांगावं. आहे की नाही? नॉर्मल राहतच नाही, नॉर्मल स्टेबल राहतच नाही. तर त्यावेळेला काय होतं, काय सांगितलं मी, की आतमध्ये छोटीशी गोष्ट जरी टोचत असेल ना, तर तुम्ही त्याच्यात अडकून राहा दिवसभर. बघा, बाहेर खूप गोष्टी चालू आहेत, पण तुम्ही बघतायत, ऐकतायत माझं बोलणं, पण तुम्ही कंटिन्यू डोक्यात काय तुमच्या, ती एक गोष्ट. कशाची? ज्याची तक्रार. मग आत्मा काय होतो? मूर्छित असा कोमेजून जातो. आणि मग ते कोमेजून गेलं तर या विश्वातली ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. विश्व तर तुम्हाला ऊर्जा द्यायला बसलेले हो. तुमच्या प्रत्येकात प्रचंड ताकद आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे. पण तुम्ही असे बंद होऊन बसले. पण जेव्हा जेव्हा तुम्ही आनंदी असतात, शिकतात, नवीन काहीतरी करतात, नवीन ऊर्जा, नवीन हसतात, खेळतात, नाचतात, गातात, नवीन काहीतरी करतात, क्रिएशन करतात, त्यावेळेला तुम्हाला आनंद होतो. वाव, बघा मी केलं. मग काय होतं? मग जेव्हा तुम्हाला हे असं होतं, घडतं, त्यावेळेस एन्हान्स युअर स्पिरिट, तुमच्या आत्म्याला वाढवणं. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय? मी इतकाच आहे. पण मीची व्याप्ती वाढत चालेल. मग कोणी काही म्हणू, काही फरक पडत. पण हे कशातून होतात? की रोज तुम्ही कसे जगा. तुम्ही नवीन आहात का रोज? बघा, अगदी साधना घेणं, करणं याच्यात सुद्धा तुम्हाला साधना करणं सुद्धा अनेकांना, जसे मी वेगवेगळे चेहरे दाखवतो. आमचे अतुल गुरुजी असतील, आमचे सावित्रीताई असतील, आमचे निवृत्ती सर असतील, आमचे अभय सर असतील, कुणी आमचे पवळ गुरुजी असतील. नावाची लिस्ट संपत नाही. मी यांच्या जेव्हा दाखवतो, ते असे नाचत असं 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 असं. का बरं? ते नवीन आहेत, नवीन. ते कुठे अडकलेले नाही. एकदा कधी यांच्या मनात, मी काय सांगतोय का, इतकी इतकी कंप्लेंट येऊ द्या, छोटीशी, की त्या दिवशी नाचूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलू शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करू शकत नाही. तुमची पावलं सुद्धा नीट चालू शकत. आमच्या सुरेखा नांदगावकर ताई, मणक्यावर मणके, असे 3 मणके एकमेकावर चढलेले. डॉक्टरने ऑपरेशन करायचं सांगितलं. बरं, हलूच शकत नव्हते, चालूच शकत नव्हते. त्याने सांगितलं, लास्ट चान्स, मला एकदा जाऊ द्या चैतन्यवनात. तिथून जर नाही समजा झालं, तर मग ऑपरेशन कर. आणि इकडे आल्या आणि डोंगर चढतायत. तर मी याच्यासाठी सांगतोय, की मला एकदम आठवलं, राधे राधे बोल, राधे राधे बोल, हे ज्यावेळेस चालू असतं ना, तर लेडीजचे डोळे बंद असतात, जेंट्सचे डोळे बंद असतात. आणि ते एकत्र होऊ नये म्हणून मध्ये हे काही नवीन जुने साधक डोळे उघडून भजन म्हणत असतात. तर मला एकदम त्या सुरेखा नांदगावकर ताईंचं पळणं आठवलं, पळणं. उड्या मारत असं 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 असं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, जणू लहान बाळ आहे. ही एनर्जी आली कुठून? ती बाई चालू शकत नव्हती, बसू शकत नव्हती. ती बाई पाऊल टाकू शकत नव्हती. ती आज एवढी नाचते. झालं कसं काय? कंटिन्यू 40 मिनिट मस्तपैकी ए, ए, असं एकदम आनंदाने उड्या मारत. कसं काय? कंप्लेंट मोड गेला. ते जे दुखतंय ना, त्याच्याकडचं लक्ष गेलं आणि आनंद वाढला. आनंद वाटला. मी तेच सांगितलं, की जेव्हा सगळीकडे आनंद आहे, पण एक छोटीशी गोष्ट जी तुमच्याच माणसाविषयी तुमच्यात असेल, झालं. तुम्ही दिवसभर त्याच्यात अडकून बसता. मी तुम्हाला काय सांगितलं मंडळी, की रुसणारा, फुगणारा, चिडचिड करणारा, तूच मला मनव, तूच मला मनव, तूच मला मनव, मी रुसून बसतो, तूच मनव, मी रुसून बसतो, तू माझ्या मागे ये, तू हे कर, तू ते कर, तू असं कर, तू 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 तारा, अरे तुझ्यापेक्षा गाढव बरा, असं होऊन जातं मग. समजतं का मंडळी? मग हे जे लोक आहेत ना मंडळी, मी पुन्हा एकदा सांगतो, तिसऱ्यांदा सांगतोय, की रुसवे, फुगवे, चिडचिड, पकडून ठेवणं, झटके, लगेच नाराज होणं, लगेच थोबाड उतरवणं, लगेच एका झटक्यात संशय घेणं दुसऱ्यावर. आपला आपला आनंद आहे ना, हा आनंद घ्या ना. नाही,
ते कंटिन्यू चेक करत, इकडे बघ. मी सांगतो मंडळी, यांची कधीच आध्यात्मिक प्रगती होत नाही. यांची कधीच मानसिक शांतता यांना अनुभवता येत नाही. यांच्या चेहऱ्यावरती खरं हास्य कधीच येत नाही. हे नाचू शकत नाही, गाऊ शकत नाही, बोलू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्या कंप्लेंट मधून मोडमधून सुटता, आता कधी सुटणार? आतापर्यंत असेल 50 वर्ष मी कंप्लेंट मोडमध्ये होतो, एका क्षणात सुटतो. आहे की नाही सांगा ना? अरे तुम्ही बोला ना मंडळी. 50-50, 70-70 वर्षाच्या माणसांचे रोग चैतन्यवाद आल्याच्या नंतर दूर झालेले तुम्ही पाहिलेले आहे का नाही पाहिले? मला उत्तर द्या ना. बोला. का दूर झाले त्यांचे रोग? सांगा. का दूर झाले? बस फक्त एक छोटीशी गोष्ट. कुठली? 50 वर्षाच्या नंतर का होईना, माऊलीच्या सोबत जगताना, चैतन्यवनात राहताना एक क्षण असा आला, की तिथून ते अरे जाऊ दे राव, सोडा. अरे जगा राव मस्त. आणि ज्या क्षणात त्यांच्या मनातून असं आलं, अरे जगा राव मस्त. अरे म्हणा तर खरी तुम्ही, का थोबाड उतरून बसले? म्हणा तर खरी, असं करा ना जरासं, जा ना जरा. अरे जगा राव मस्त, द्या सोडून. कशाला मरणाचे चिंतन, जगाची चिंता? का ओझं वाहणारं गाढव आहे का आपण राव? ज्या वेळेला जे व्हायचं ते होईल. काय साला आपण याने काय करायचं आणि त्याने काय करायचं झालं. माझ्या भावना माझ्यावर कंट्रोलमध्ये राहत नाही, तर मी दुसऱ्याला कुठे कंट्रोलमध्ये करायचं? सोडा यार, छोडो. असं म्हणून ज्या वेळेला एक क्षण तुम्ही तो फ्रीडम, ते स्वातंत्र्य, ती साखळी तुटणं, तो पिंजरा उघडणं, हे जसं तुम्ही अनुभवलं, बस. पंछी बनू, उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. मग तुम्ही उडता, मग तुम्ही मोकळे होता, फुलपाखरासारखे उडता. एक क्षण फक्त जाणवायला पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही असं उडता, जेव्हा तुम्ही कुठल्याच बंधनात नसतात, बॉन्डेज नसतं. कधी असतं बॉन्डेज? व्हेन यू आर नॉट नॉट एक्सेप्टिंग द पर्सन, द सिच्युएशन, द मोमेंट. ऑटोमॅटिकली तुम्ही गुंतत जाता. बट वन्स यू हैव एक्सेप्टेड, यस, अरे ओके यार, चलो छोड़ो यार, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. अरे छोड़ो, आज इस पल में नया हूं मैं और जिंदा हूं मैं. अरे छोड़ो यार. मग काय होतं? मग त्याच क्षणाला तुम्ही नवीन होतात, लहान होतात, शून्य होतात आणि प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने बघता. आणि मग तुम्हाला आतून वाटतं, अरे हे यस, यस, यस. तो वही तो हुआ था. मैं ये बोल रहा हूं कि मैं सपने भी सत्संग के देखता हूं. आप सत्संग सुनते हुए भी विचारों के दुस्संग में अगर चले गए, तो फिर आपने क्या कर लिया? कळतंय का मंडळी मी जे बोलतोय? त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता, गाणं तयार केलं, बस आनंद. 4 गाणे तयार केले, आनंद. पण त्याच्यात अडकायचं नाही. काही लोक त्याच्यातच अडकतात. मग आता हे करायचं, मग ते अरे कशाला अडकतो तू त्याच्यामध्ये? पुन्हा त्याच्यात अडकलं ना, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मग तिसरं शिबिर करायचं. झालं, गेलं, ओके. ते गाणं ओके झालं. दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत ना करण्यासारख्या. लोक प्रॉब्लेम काय आहे ते समजायला सुद्धा तेवढी पात्रता पाहिजे मंडळी. डुईंगमध्ये अडकलेले लोक. आणि ज्ञानयोग हे फक्त बिईंगचं शिबिर आहे. डुईंग. 21 मार्चचं शिबिर आहे माऊलीजी. काय काय करायचं, काय काय करायचं? अरे करणं सोड आणि जग, लोक आपोआप येतात. कळतंय का? म्हणजे मग काही करायचं नाही का? अरे सगळं काही करायचं, साधना पण घ्यायची, पण ती साधना सुद्धा कर ना, जग ना. जेव्हा माऊलीजी ती साधना जगतात. अरे मला माहिती आता इथं जेवढे लोक ऐकतात ते 515 पैकी 515 लोक. मी तुम्हाला सांगतो 5:38ला या. मनातून सांगतोय, सकाळी 5:38ला हजर राहा. आणि जे हृदयापासून ऐकतात ते येणार. नाही येणार, नाही आले तर अरे सो व्हॉट? मी कुठे अडकलेलो आहे? मी कुठे अडकलेलो आहे? पण माझ्या हृदयातून निघालेला भाव जो हृदयापासून ऐकतो त्याच्यापर्यंत पोहोचतोच. कारण हा सत्संग सुद्धा मला काही टाइमपास घ्यायचा, मला काही कामधंदे नाही म्हणून मी चला घेऊ असं नाहीये. बस कारणच नाहीये. कोई कारण नहीं, क्यों सत्संग ले रहे हो भैया? तो अगर क्यों अगर था, तो सब्जेक्ट भी होना चाहिए था.
अपने सत्संग को सब्जेक्ट ही नहीं। बस दिल की बात दिल तक पहुंचानी। और दिल में क्या है? प्यार। वो भी कितना बेशुमार। किसके लिए? जो कोई भी सामने आया उसके लिए। क्यों? क्योंकि मेरा है ही थोड़ी, ये तो उसने बरसाया है। अगर वो बरसा रहा है तो मैं कभी राधा बन जाऊं, तो जहां भी मैं हूं तो मुझे ऐसा ही लगेगा मैं बरसाने में ही हूं। क्योंकि राधे का गाँव ही बरसाना है। राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल, कि मुख से राधे राधे बोल। तो अगर वो बरसा रहा है तो मैं बरसाने में तो जाना चाहिए। बोलो। तो बरसाने में कब जाऊंगा? हर पल में। कैसे? अंदर कोई चुभन ही नहीं ना। क्यों? काय? काय राव? हट यार, हे असं नाहीये, हे असं नाहीये. तक्रारच नाही, रुसवे फुगवे थोबाड उतर काही नाही से का बरं? अरे, हम उसके परे आ गए अभी। और जब आप हर बात के परे आ जाते हो तो ही खुशी के पर फूटते हैं आप। कळतंय का म्हणलं? तो मैंने वो व्हिडिओ बना लिए. आणि जसा तो व्हिडिओ बनवला, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला संपूर्ण निसर्ग तुमच्या सोबत असतो म्हणजे, मी तो व्हिडिओ बनवला, मी काही बघितलं नाही. गाणं बनवलं, गाणं लिहिलं, त्याच्यात ते टाकलं, व्हिडिओ बनवला. आणि 2, 4, 5, 10, 15 वेळेला मी ते पाहिलं गाणं. ज्ञानयोग जगणाऱ्या प्रत्येकाने ते नक्की 10 वेळेला पाहिलेलं आहे. ज्याला गोडी आहे ना, दिवसभर त्याने आज ते पाहिलं असेल. ऐकण्याचं नाही, नुसतं पाहण्याचं आहे, ते शब्द अनुभवण्याचे. आणि ज्या वेळेला जो शब्द आहे ना, त्या वेळेला तेच चित्र त्याच्यात आलेलं आहे. कुणी केलं हे? हे त्यांनी केलं. मग मी काय केलं? मी जगलो. याला बिईंग म्हणतात. समजतंय का म्हणजे? नाही, ह्या शब्दाला हे चित्र पाहिजे, त्या शब्दाला ते चित्र पाहिजे. अरे तू कशाला ठरवतो? तू बस दिल से कोई भी बात सीखते रहे. सगळ्यांना सोबत घे आणि जीवनाचा आनंद घे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा तुम्ही खुल्या दिलाचे होतात, तेव्हा हे विश्व पॉझिटिव्हिटी टाकतं. आणि बरोबर तुम्ही पुन्हा एकदा ते गाणं ज्ञानयोगाचं ऐका. त्या शब्दाला बरोबर तेच चित्र त्या व्हिडिओत आलं. का आलं? कारण ते मी नाही केलं. याला बिईंग म्हणतात. ते होऊन गेलं. असं जीवनामध्ये आनंद घडून गेला पाहिजे. होऊन गेला पाहिजे. सहज अवस्था आहे जीवन. कळतंय का मंडळी? ते सहज आहे. त्याची सुरुवात कुठून झाली होती? सत्संग घ्यायचा तो वेगळाच काहीतरी. तो मैं ये कह रहा था की एआय मैंने क्लास नहीं किया, पर जितना है, मला कोणी सांगितलं नाही, मी कुठे विचारलं नाही. पण डोकं चालतं बरोबर तसं. जेव्हा डोकं खराब नसतं तेव्हा चालतं. तो अभी भी वही हुआ था. तो मैं क्या बता रहा था आपको की वायफाय 3, 4 वेळेला खराब झालं. 3 वायफाय होते. मग मी काय केलं? त्या वायफाय वरतून माझ्या मोबाईलचं वायफाय ऑन केलं आणि माझ्या मोबाईलचं जे वायफाय आहे ना, ते त्याला दिलं. म्हणजे मेन वायफाय तिकडं. त्यांनी याला जोडलं आणि याचा हॉटस्पॉट चालू केला आणि तो कम्प्युटरला दिला. तुझे आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. असं झालं ते. जे त्याचंच आहे ते त्यालाच दिलं. नाही मेनकडनं कनेक्ट होत ना, ठीक आहे. मेनकडनं याला घेतलं आणि याच्याकडनं त्याला दिलं. झालं. त्याचंच होतं त्याला देऊन टाकलं. इतकं सोपं आहे. पण हे सुचतं का बरं? ही टेक्नॉलॉजी कसली? टेक्नॉलॉजी कसली? टेक्नो फ्रेंडली, टेक फ्रेंडली तुम्ही तेव्हाच होता जेव्हा तुम्ही एक एक क्षण जगत असतात म्हणजे. आणि मग काहीतरी आपण नवीन करतो. इतकं छान, इतकं छान, एवढा आनंद होतो ना मंडळी. मी तुम्हाला काय सांगू? मी एक आता उद्या परवा ते गाणं टाकणार आहे. पण तुमची इच्छाशक्ती असेल, ऐकण्याची तयारी असेल, तर मी तुम्हाला ते ऐकवू शकतो. एक कडवं फक्त. असं नाचण्याचं धमाल गाणं एकदम सुंदर. आता ऐकू येतं की नाही मला माहिती नाही. ऐकू आलं तर सांगा. ऐकू आलं? नाही ऐकू आलं.
जाऊ द्या. ते असं नाही ऐकू येणार, ते त्या कम्प्युटरमध्ये घेऊन त्याच्यानंतर मी तुम्हाला ऐकवेन. आणि असंही मी उद्या टाकणारच आहे. त्याच्यामुळे ते जर का समजा आउटपुट व्हॉल्यूम व्हॉइसेस विल साऊंड. हम्म. काही हरकत नाही मंडळी. तर जे काही मी तुम्हाला आत्ता सांगितलं मंडळी, आता ऐकू येते बघा. आपण काही टेक्नो फ्रेंडली नाही आहे, पण ऐकू आलं तर सांगा. ऐकू आलं? आपण येडे बाबा, आम्हाला काही कम्प्युटरचं कळत नाही. अरे काय राव तुम्ही. ऐका आणि बघा पण. बघा, हे दुसरं गाणं तयार केलेलं आहे. माऊलीजीच्या चैतन्यवनात आनंद होतो खूप मनात. पाऊले चालती जणू पंढरीची वाट, धुळीत लोळती माझी सारी मात. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नाचू आनंदाचे रंगी, नाचू आनंदाचे रंगी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. टाळ्या तर वाजवा, टाळ्या. ओवाळी आरतीत जळती वात, डोळ्यात दाटते देवाची लाट. वारकरी गाती टाळ मृदुंग हातात, ये रे पंढरीनाथ म्हणती प्रत्येक श्वासात. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नाचू आनंदाचे रंगी, नाचू आनंदाचे रंगी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. बरं आहे का मंडळी? आणि आता मी हे ठरवलेलं आहे, क्रिएशन कसं असतं बघा. मी ठरवलेलं आहे की सगळे पुढचे जे आपले सक्रिय ध्यान असतील ना, हे मी लिहिणार आहे आणि आपोआप तयार होऊन जाणार आहे. तो करून घेणार. डोंगरावरचा तो व्हिडिओ तुम्हाला काय सांगावं मंडळी. मी तुम्हाला फक्त गाणं ऐकवतो. शब्द ऐकवले होते का याचे? शब्द ऐकवले होते? तुम्ही बघा. डोंगरावरती का बरं हे का होतं माहिती आहे का? कारण मी तिथे गेलोय, मी ते अनुभवलंय, मी ते डोंगर चालतोय, मी आता तिथे जातोय, मला ते दिसतंय. ऐका किती सुंदर आहे बघा. चला चला हो चढूया डोंगर माऊलींच्या संगे, हो दंग. कण कणात तिचीच गाथा धुळीतही जाणवते.
कोळ्याच्या पोराला स्विमिंग शिकवावं लागतं का हो? सांगा. नाही ना. बस आपलंही असंच आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यात जगता, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही परमेश्वराचे लेकरू बनून जा, परमेश्वर करून घेतो तुमच्याकडे. कसे होते दोन्ही भजन? दिवसभर तेच आहे. दुसरं डोक्यातच नाही पाहिजे. डोक्यात घाण येईलच कसं काय सांगा ना. मी तर 3-4 ठिकाणी 3-4 अजून एक लिहून ठेवलेलं आहे. अजून एक भजन लिहिलं. हात नका वरती करू, फक्त ऐका. बाकीचं मध्ये काहीच डिस्टर्ब नका करू पण. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण. चैतन्य वनात रंगते, साधकांची अंगत पंगत संगत. अंगत पंगत संगत. मनात उमलतो आनंद, जणू साधक आहे स्वर्गात, जणू साधक आहे स्वर्गात. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण. काय आनंद लहरी असं चाललेलं आहे. हे परमेश्वर असं चाललेलं आहे. ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद, हे असंच आलेलं आहे. तुम्ही कशात गुंतलेले आहेत? जर मी तक्रार मोडमध्ये गुंतलो असतो ना, तर हे येऊ शकलं असतं का? सांगा ना. जीवनाचा आनंद. माऊलीजींच्या संगे नाचू, आनंदाचे गाणे गाऊ. चला चैतन्य वनात जाऊ, चला चैतन्य वनात जाऊ. हसत खेळत नाचत गात, चला नाचूया देवाकडे पाहात. जीवनाची उमलते पहाट, चला जीवन जगू आनंदात. चला चैतन्य वनात जाऊ, चला चैतन्य. तुमच्या डोक्यात काय चालू आहे ना मंडळी, तेच बाहेर येतं. तसा चेहरा बनतो. समजतंय का? विसरून जा स्वतःला. कंप्लेन मोड सोडून द्या. तो कधीच मरेपर्यंत संपणार नाही कंप्लेन. हे लक्षात घ्या. कोणाकोणाबद्दल कंप्लेंट करणार? सांगा आणि का करायची? कळालं का? आजच्या सत्संगाचे मेन मुद्दे काय आहेत? की जेव्हा कंप्लेंट असते, तक्रार असते, दरवाजा बंद झालेला असतो. सगळ्या जगात काय चालू आहे काही दिसत नाही. तोच प्रसंग, तीच व्यक्ती, तीच घटना, तेच जे कंप्लेंट पूर्ण डोक्यात असतं. दरवाजा बंद, विश्वाची ऊर्जा बंद. मग एनर्जी डाऊन. मग नवीन काही निर्माण होऊ शकत नाही. नवीन निर्माण झाल्याने आयुष्यभर कंप्लेंट मोड सुटली. अरे ठीक आहे, सोडा. अरे ओके. सगळेजण माझे आहेत. मी जो आहे ना, मी सगळ्यांना सामील करून ऍक्सेप्ट एव्हरीथिंग जसं आहे तसं. मग काय होतं? कंप्लेंट मोड सुटतो. मग दिसतं आजूबाजूला काय. मग लहान बाळ होतात, मग शिकता येतं, मग आनंद घेता येतो. आणि जेव्हा आनंद घेता जीवनाचा, हृदयाचा दरवाजा उघडतो. मी सांगितलं माझं स्वप्न. इन्हान्स, ॲबिलिटी टू इन्हान्स युअर स्पिरिट. अहम ब्रह्मास्मी, मीची व्याप्ती वाढते. मग प्रत्येक गोष्टीत नजर कशी असते? शिकत. आणि त्याच्यात अडकत नाही. सगळ्यात मेन काय, तुम्ही अडकायचं नाही त्याच्यामध्ये. इथे भजन आहे, अडका त्या भजनातच. मग हे करायचं का ते करायचं, अरे कुठे अडकतोय तू? जे माऊलीने केलं फक्त आनंद घे ना त्याचा. जे आहे त्याचा आनंद घे. क्रिएशनचा आनंद. ते इतकं सुंदर भजन आहे. ज्ञानयोग माझा श्वास, ज्ञानयोग विश्वास. बघा तुम्ही. आणि कुठली छोटी छोटी गोष्ट. ते डोंगरावरती झेंडा घेऊन पळालो, आमच्या दीक्षाने झेंडा केला होता तो तिच्या ओढणीचा. मी आजच तिचं नाव घेतलं होतं. म्हटलं झेंडा नव्हता भैया तो, पण प्रत्येकाला झेंडा वाटत होता. कुठलीच गोष्ट तुमची वाया जात नाही जेव्हा तुम्ही जोडलेले असता. क्रिएशन असतं. आणि तुम्ही इथे किती छान ऐकतात सत्संग, यापेक्षा किती छान रिस्पॉन्स देतात सत्संग संपल्याच्या नंतर, हे खूप महत्वाचं असतं. कुठे छोट्या छोट्या गोष्टीत अडकता म्हणजे, आहे की नाही? त्याच्यामुळे बस सोडा, आनंदात जगा, आनंदात राहा, एन्जॉय करा. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही काय बोलता, बोलायचं कसं, कुठे. म्हणजे बोलायचं सगळे लोक शिकतात. कुठे बोलायचं नाही, हे शिकायला आयुष्य जातं. काय बोलायचं नाही आणि काय बोलल्याने कुणाला काय वाटेल, या भावना मनात यायला सुद्धा आहे ना, शहाणपण लागत असतं.
उचलली झिपकी लावली टाळूला, बोला कोणाला. माणसं बोलत नाही काही, पण मग दूर चालल्या जातात. मग मग एकदा पांगले ना, ते मंगळसूत्राचे मणी एकदा पांगले ना, तर कितीही तुम्ही गोळा करण्याचा प्रयत्न करा, दोन चार हरवतातच. तर बांधलेले ठेवा शब्दांनी, प्रेम द्या. आणि तेव्हाच होतं जेव्हा काय बोलायचं नाही आणि कुठे शांत राहायचं याची अक्कल जर आली, एवढं जर कळालं, एवढं जर समजलं, समंजसपणा आला, बरोबर सगळ्या गोष्टी होतात. पण तुम्ही अगोदर ठरवा स्वतःशी की हे जे त्या लहान लेकरासारखं वेडेपणाचं आहे ना, रुसणं, फुगणं, चिडून बसणं, झटके, हे खूप विकृती मंडळी आहे, एक विकृती. आणि विकृत माणसं जे आहेत ते सृजनात्मक काम कसं करू शकेल बरं? तो का रुसायचं, का चिडून बसायचं, कसला त्रास आहे तुम्हाला यावर? सांगा ना. का तोंड पाडून बसायचं? देवाने एक दिलंय तुम्हाला, किती आनंदात जगलं पाहिजे. नाही मग असं झालं ना आयुष्यात, माऊली जी मजा काय, अरे ती यार, तू तेरे अकेले के लाइफ में हुआ क्या है यार? अभी जिंदा तो है तू, अभी बहुत दिन जीना है तुझे, है की नाही? तर सवयी, हॅबिट्स जे आहेत ना, त्या सवयी सोडणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या सवयी सुटत नाही, एकटेपणा, हे सोबत घेणं, सोबत राहणं, हेच जर नाही कळालं, तर सोबत राहण्याचा आनंद ज्याला नाही, ते दुसऱ्याला काय देणार सांगा? 10 लोक मला माझ्या सोबत पाहिजे असं जर वाटत नसेल, एकलकोंडे लोक दुसऱ्याला काय देऊ शकतात सांगा? तर हेच खूप महत्वाचं आहे. इथं मी थांबणार आहे, पण तुमच्या प्रतिक्रिया आणि कुठं काय बोलायचं याच्यापेक्षा कुठं काय नाही बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे कळायला पाहिजे. म्हणजे शांत राहणं म्हणजे पूर्ण विश्वातली सगळी निगेटिव्हिटी आपल्या थोबडावर आणि बसायचं शांत. मौन, आतमध्ये ज्वालामुखी केव्हा फाटेल सांगता येत नाही. मौन जे असतं ना, तुम्ही पुन्हा एकदा ऐका ते. आजचं जे भजन आहे ना मंडळी, ते तुम्ही ऐकलेलं जर असेल आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ऐकलं असेल, आता युट्यूबवरती जाऊन ऐका. तेवढंच युट्यूबचे वाढतील ते व्ह्यूज. युट्यूबवरती जाऊन ऐका आजचं भजन. फेसबुकला ऐका, इंस्टाला ऐका. आणि तुम्ही काय करा, दोनदा तीनदा शब्द ऐका, शब्द त्याच्यात मौन हा शब्द कुठे आलेला आहे. शेवटच्या अर्धा झाल्याच्या नंतर डायरेक्टली अर्ध्यापासून सुरू नका करू. मौनातला एकांत हा शब्द त्या भजनात कुठे आलेला आहे, मला मेसेज कराल तुम्ही. मौनातला एकांत, आणि ते शांत व्हा जरा आणि पुन्हा एकदा बघा आणि ते मौन फील करा, त्याला मौन म्हणतात. की मौनातला एकांत हा शब्द जिथे आला, तिथे साधकांचे चेहरे आणि माऊलीजींचे चेहरे जसे आहेत ना, त्याला मौन म्हणतात. कळतंय का? तर लक्षात ठेवा मंडळी, विनाकारण खुश राहण्यासाठी आपलं चैतन्यवन आहे. आणि म्हणूनच तुमच्यापैकी प्रत्येकाने रोज 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 न चुकता, तुमच्यापैकी प्रत्येकाने सत्संग आणि साधना खूप महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, तुम्ही तुमच्या अं, स्वतःला सांगा, अलाराम लावा. 5, खूपच तुम्हाला असं वाटतं 5 खूप लवकर आहे, तर तुमच्यापैकी प्रत्येकाने 5 वाजून 10 मिनिटाचं तरी अलार्म लावा. 5:38ला मला तुम्ही सकाळी हजर पाहिजे, पूर्ण वेळ. आणि रात्री सत्संग आहे. पुढचं शिबिर आपलं 21 मार्च ते 26 मार्चला आहे. ज्यांनी केलेलं नाही सहपरिवार या, नोंदणी करा, प्रत्येकाने करा. आजच आमच्या प्रतीक भाऊनी मला एक मेसेज पाठवला, काय 20-22 वर्षाचं पोरग हार्ट अटॅक आला. काय काय चालू आहे सर? तेव्हा मंडळी मी हे सांगत होतो की तरुण जर राहायचं असेल तर शिकत राहणं गरजेचं, आणि शिकत राहण्यासाठी लहान बाळासारखं मन पाहिजे, आणि लहान बाळासारख्या मनासाठी सगळ्यात महत्वाचं एकच आहे, तक्रार नाही, हसत खेळत. मैं हर एक पल का शायर हूँ, हर एक पल मेरी कहानी है, हर एक पल मेरी हस्ती है, हर एक पल मेरी जवानी है, मैं हर एक पल का शायर हूँ. त्याच्यामुळे शेवटपर्यंत खुश राहा, आनंद. यस मंडळी, छान आनंदात झोपा. झोपता झोपता पुन्हा एकदा सांगतो,
मौनातला एकांत, सकाळच्या भजनात युट्यूबला जाऊन तुम्ही बघा. प्रत्येकाने बघा. इतरांना बघायला लावा. शांत होऊन बघा. पुन्हा पुन्हा ऐका ते भजन. किती सुंदर आहे बघा. ज्ञानयोग श्वास, ज्ञानयोग आहे विश्वास, ज्ञानयोग आहे खास, माऊलीजींचा आशीर्वाद. तो नक्की तुम्ही बघा. येस. तर ते वायफायच्या कनेक्शनवरतून जो सत्संग निघाला आपला, तो मैं हर एक पल का शायर हूँ इथे येऊन थांबलेला आहे. मी सांगितलं तुम्हाला, चेहरा जो आहे ना मंडळी, तुमचा चेहरा पण बोलतो आणि डोळे पण बोलतात. आणि ते तेच बोलतात जे दिल के अंदर है. तुम लाख छुपाओ, दिल की बात जुबा पे आ ही जाती है की नाही? येत राहा. ज्ञानयोग तुमचं आहे, चैतन्यवन तुमचं आहे. खुश राहा. शुभरात्री. गुड नाईट. स्वीट ड्रीम. हसत राहा. आहे की नाही? चेहऱ्यावरती आत्ता सुद्धा बघा, हसू आहे की नाही. स्टॅच्यू कायम ठेवा हे हसण्यात. यस. आणि नक्की यूट्यूबवरती जा आणि भजन, ज्ञानयोग आहे खास, भजन ऐका. जय गुरुदेव. मौनातला एकांत हा शब्द कुठे येतो, आणि त्यावेळेसचा तो जो चेहरा आहे ना सगळ्यांचा, तो नक्की बघा तो. जय गुरुदेव.